कधी जायचं आहे गावाला, त्यासाठी खूप सारी तयारी चालली. आता बघा तुम्हाला मी दाखवते. फेस वॉश करते. हे बघा, हे मस्त सगळे इस्त्री वगैरे झाली, साडी ड्रेस घालणार आहे तो. त्यानंतर हा बघा किती पसारा झालेला आहे आवरता आवरता. त्यानंतर लाडू वगैरे फराळ वगैरे सगळं पॅक केलं. बघूयात आता माझं नाईट केअर पुसून घेऊयात. आठवड्यातून 2-3 वेळा करायचं आणि मस्त अशी मालिश करायची आणि केस काळी केली. मी जस्ट झोपायला चालले होती की माझ्याकडे मम्मी आली. मला म्हणते मेहंदी काढ. मेहंदी काढायला लागले, हे बघा ही लगेच झोपली पण. हे काय प्रकार आहे यार, असं मला खूप वैताग येतो. मेहंदी काढते म्हणलं झोपलं नाही पाहिजे ना. मग मी मेहंदी काढली. बघा छान आहे ना. मम्मीला आणि मला सेम सेम काढली. गुड मॉर्निंग. नेक्स्ट मॉर्निंग मी सकाळी उठले, आवरलं. लक्ष्मीपूजन होतं पहाटे, आम्हाला जायचं होतं लवकर. त्यामुळे मी हा ड्रेस घातला जो की माझा खूप फेवरेट आहे. माझ्या भावाने, छोट्या यंगर ब्रदरने मला गिफ्ट केलेला आहे. सो हा मी ड्रेस वेअर केला. मस्त मी माझं स्किन केअर वगैरे करत होते. म्हणजेच थोडंसं थापाथोपीचं करत होते प्रकार, दुसरं काही नाही. एकदम नटून थटून तयार झालते, जे की मला छान वाटत होतं म्हणजे नटायला. कारण सणासुदीच्या माणसाने नटून छान आवरून छान सुंदर दिसलं पाहिजे. कारण स्त्री ही शृंगार केल्यावर अति सुंदर दिसते आणि विदाऊट शृंगार ती जन्मता सुंदर असते, असं म्हणलं जातं. असं माझं मत आहे. त्यानंतर लिपबाम वगैरे लावलं, कारण मला लिपबाम खूप जास्त प्रमाणात आवडतं. कारण आय हॅव टू बी हायड्रेटेड. मला खूप खूप म्हणजे लिमिटच्या बाहेर आवडतं. मी बघा ना किती वेळ लिपबाम लावत आहे. लिपबाम लावल्यानंतर मला लक्षात आलं की मला गाडीत जाऊन झोपायचंच आहे. मग त्यापेक्षा मी उडी घालते. मला कम्फर्टनेस महत्वाचा आहे. मग मी उडी घातली कारण झोपायचे म्हणलं. मग नंतर ना पप्पाला मी चहा करून दिला. त्यांना सकाळ सकाळ चहा पाहिजे. मी माझी एक उशी घेतली, कारण मला गाडीत जाऊन झोपायचंच आहे यार म्हणल्यावर कम्फर्टनेस महत्वाचा आहे. कारण मान अकडली नाही पाहिजे. त्यानंतर ना मी ही कम्फर्टेबल चप्पल वगैरे घातल्या. त्यानंतर ना कम्फर्टेबल चप्पल घातली, कसं कम्फर्टेबली कोझी कोझी वाटतं. मग गाडी वगैरे माझा भाऊ ड्राईव्ह करत होता. त्याने गाडी वगैरे काढली आणि मग मी काय इथं बसण्याचं काम करते फक्त. गेले, गाडीत बसले आणि बसता क्षणी थोड्या वेळात झोपले. माझ्या मम्मीने मला शूट केलं होतं खरं तर. आता फायनली इथून आमचा प्रवास सुरू झाला. निघालो तेव्हा खूप अंधार होता, पण हळूहळू जसं बघत गेलो तसं पहाट होत गेली. फर्स्ट टाइम मी लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स घेत होते की मी लाईफमध्ये पहिल्यांदा मॉर्निंग व्ह्यू बघितला आहे आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर रस्त्यांमध्येच थांबून मी ब्रश वगैरे केला. ब्रश वगैरे करताना जो व्ह्यू होता ना, वाव, सुपर्ब. म्हणजे खूपच भारी. झाडं झुडपं, नेचर, आभाळ, एक एक नंबर होतं. घरी पोहोचलं फायनली. तिथं गेलं, साफसफाई केली, रांगोळी वगैरे काढली. हे आमचं एक छोटंसं घर आहे. मला नक्की सांगा कसं आहे. म्हणजे एवढं स्वच्छ नाहीये सध्या, पण आम्ही नंतर हळूहळू केलं आहे. कारण मी स्टार्टिंग काढलेला व्हिडिओ आहे. नंतर आम्ही क्लिनिंग वगैरे केली, घर वगैरे धुवून काढलं. पुढचा पोर्च वगैरे जो आहे तो क्लीन केला. ही ज्या वस्तू दिसतात ना तुम्हाला, मी हाताने स्वतः बनवल्यात आहे. कशा दिसतात मला नक्की सांगा. हे आमचं देवघर, आमचे बाळूमामा. त्याला जो पडदा लावलेला आहे तो सुद्धा मीच केलेला आहे. म्हणजे खरं तर मला अशा ज्या गोष्टी आहेत क्रिएटिव्हिटी म्हणतात ते मला खूप आवडतं. त्यानंतर ना मी माझा अवतार तर पूर्ण खराब झालेला होता. मग नंतर ना मी मस्त कपडे वगैरे फ्रेश घातले. त्यानंतर ना तयार झाले. किती छान दिसत आहे बघा, टवटवीत एकदम गुलाब फुलल्यासारखं. गावाला आल्या मज्जाच वेगळी असते यार. छान वाटतं, एकदम सुंदर, प्रफुल्लित वाटतं. मन उदय एकदम सुंदर होते. त्यानंतर मी रांगोळी काढत आहे. दारात रांगोळी असेल तर शोभा वाढते असं म्हणतात ना, त्याशिवाय घरादाराला शोभा नसते. त्यानंतर रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर संध्याकाळची वेळ होती. तिन्ही सांजेची वेळ म्हणतात त्याला. त्यानंतर मी दिवे वगैरे पेटवले. दिवाळीच्या वेळेस कसे दिवे चमचमे असले पाहिजे. त्यानंतर आम्ही भाजीपाला आणायला गेलो, मी आणि माझा भाऊ, नेक्स्ट मॉर्निंगला. त्यानंतर ना मी आणि माझा भाऊ भाजीपाला, गावाकडचा भाजीपाला आहे हा, एकदम ताजा आणि टवटवीत. शेतात गेलो, आमची वखार नसल्यामुळे कांदे बघा कसे पडलेत. त्याला भाऊ पण नाहीये ना सध्या, त्यामुळे शेतकरी लोक काय करणार ना. माझे घरचेच शेती करतात, म्हणजे आजी आजोबा, चुलता चुलती वगैरे, हे आमची शेत आहेत. खूप शेती आहे खरं तर, पण करणारे कमी लोक आहेत. हे माझे आजोबा आहेत आणि माझे पप्पा तिथे थांबलेले ते झाडाखाली वखारीच्या. मग माझे आजोबा आणि माझे पप्पा जे काय आहेत, दोघं जण बैल घेऊन जातात ते चरायला. म्हणजेच बेसिकली जिथे जास्त गवत असेल तिथे नेऊन डायरेक्ट खुंट ठोकून तिथेच बांधतात आणि तिथेच बसतात दिवसभर, जेणेकरून गुरांनाही चांगलं ताजं खायला भेटेल. ही आहे आमची घरात आमची बाग.
स्वतःच्या रानातल्या आमची लिंबाची बाग आहे. उन्हाळ्यात या लिंबाचा रेट खूप असतो, जबरदस्त रेट असतो. ही बघा माझी मम्मी. गावाकडे आम्ही येतो ना तेव्हा एकदम नटून थटूनच येते. किती छान वातावरण होतं माहिती गावाकडे. फुल विहिरी पाण्याने भरलेल्या होत्या, एकदम पोहायची मजा होती. आणि मी आणि माझी मम्मी बघा, आम्ही रस्त्याने जात आहोत. कुठे आम्हाला जायचं सीताफळाच्या झाडाकडे, कारण माझे आजोबा तिथे बसलेले होते, गुरं चरायला वगैरे आणलेले होते. आणि ते आम्हाला म्हणत होते काहीतरी अडकित्ता वगैरे काहीतरी आणायचं नाही, हे सीताफळाचं झाड आहे, आपण सीताफळ काढूयात. कारण की खूप सीताफळ असे डोळा पडलेले आहेत, म्हणजे पिकण्याच्या योग्य आहेत, तुम्ही काढून घ्या, तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला खायला होतील, असं म्हणत होते ते. हे बघा ना यार, नेचर काय व्ह्यू आहे हा गावाकडचा, म्हणजे नाद खोळा असं व्ह्यू. इतकं मोकळं वातावरण पुण्याला बघायला भेटणं म्हणजे शक्य आहे, दुर्मिळ आहे. आम्ही सगळे तिथे झाडाखाली बसलो होते, माझे आजोबा, मम्मी, पप्पा, आम्ही सगळेच ऑलमोस्ट. थोड्या वेळाने आजी पण आली होती. मी स्वतःच तिथे झाडाखालीच बसलेले आहे. म्हणजे हा माझा भाऊ. त्यानंतर आम्ही झाडाखालीच जेवण वगैरे केलं. घरी घर आहे स्वतःचं, खूप आहे मोठं, पण नाही जाऊ वाटत. गावाकडे आलं की असं मज्जा करा वाटते, शेतात बसा वाटतं, जेवा वाटतं. ही शिळी तिला किती वेळा ओढलं तरी शानपणा करत होती, पुढेच पळत होती. त्यानंतर आम्ही गेलो पपईकडे. पपई बघत होतो पिकलेले आहेत का, पण एकही पिकलेली नसल्यामुळे नाराज होऊन आले. पण काय, बळच हसत आहे, पर्याय नाहीये, काय करणार. गावाला गेल्यावर सगळ्यांनी एकत्र मिळून काम नाही केलं तर काय मज्जाच वेगळी नाही. गावाला गेलं की आम्ही हे मनीमाव, ही आमची मांजर आहे, खूप जास्त क्यूट आहे, तुम्हाला माहित नाही. जस्ट मी जेव्हा फोटो काढायचे, जेव्हा काहीतरी काम करायचे, मुद्दाम माझ्या पायाखाली यायची, माझ्या जवळ यायची, माझ्या मांडीत येऊन बसायची. आणि हेच ना, शेतात चालायचं म्हणलं बघा कसं चालायला लागतं, पण मजा येते यार शेतात चालायची. म्हणजे माझे जे ड्रेसेस होते ना ते खूप छान उठून दिसत होते, मला तर खरं तर आवडत होते. हे मोकळं भर काळभोर शेत. त्यानंतर घरी रात्री आलं, त्यानंतर लक्ष्मीपूजन. आमच्याकडे ह्या झाडणीला लक्ष्मी मानलं जातं, तिचं पूजन. त्यानंतर गाड्याचं वगैरे पूजन करून घेतलं आम्ही. हे बघा कसे पाऊस फटाके वगैरे वाजवून सेलिब्रेट केलं. त्यानंतर हे बघा काही फोटोज आहेत, आम्ही शेतातही काढलेत. मी आणि माझ्या पप्पाने खूप फोटोज काढलेत. माझी मम्मी आहे, ही माझी आजी. त्यानंतर मी रात्रीही खूप फोटो काढले आणि तुम्हाला माझे आजोबा दाखवते, किती छान आहेत बघ. हे आहेत माझे आजोबा. नक्की सांगा कमेंटमध्ये कसे आहेत. थँक्यू सो मच, बाय.